अंबाजोगाई नगर परिषदेतील कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं। हिंदू संस्कृतीमधील महत्त्वाचा समजला जाणारा दिवाळी सण, या दिवाळी सणाला सुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार केला नाही। या कर्मचाऱ्यांकडे ना नगर परिषदेनं लक्ष दिलं ना कंत्राटदारानं लक्ष दिलं, म्हणून या कर्मचाऱ्यांनी थकीत असलेल्या 3.5 महिन्याचा पगार व PFची रक्कम मिळावी यासाठी नगर परिषद कार्यालयासमोर प्रहार कामगार संघटनेच्या वतीनं अशोकभाऊ गंडले यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केलं। जवळपास गेल्या 5 दिवसापासून हे आंदोलन नगर परिषद कार्यालयासमोर सुरू होतं। मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे यांनी पुढाकार घेऊन उपोषण सोडावं असं आवाहन केलं होतं, मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली। अखेर गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे यांनी पुढाकार घेऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधून हे उपोषण मागे घ्यावं अशी विनंती केली। त्यानुसार नगर परिषद कर्मचाऱ्यांना त्यांचं थकीत वेतन हे येत्या 10 नोव्हेंबरपर्यंत देण्यात येईल। तसंच PFची रक्कम ही येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत अदा करण्याचं आश्वासन या ठिकाणी मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे यांनी दिलं। त्यानुसार हे आंदोलन मागे घेत असल्याचं अशोकभाऊ गंडले यांनी सांगितलं। वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। संघटनेच्या वतीनं हे सफाई कामगाराचा आंदोलन हे केलं, यामध्ये नेमकं काय काय आश्वासन दिलंय आणि त्याच्यामध्ये काय भूमिका आहे? कामगार संघटना 27 तारखेपासून उपोषणाला बसली होती। त्यांची प्रमुख मागणी होती 3 ते 4 महिन्याचा पेमेंट आणि गेल्या 36 महिने आपलं 26 महिन्यापासूनचा PF ही थकीत होता। तर ह्या मागणीसाठी बसले होते, तर याच्यावर कोणी आजपर्यंत लक्षच दिलं नाही। पण ज्या टायमाला उपोषणाला बसल्यानंतर सगळ्याच्या निदर्शनात आलं की बाबा हे जे विषय होता ते चुकीचाच होत असते, त्याच्यामुळे त्यांनी तात्काळ 1 महिन्याचा पगार तर 2 दिवसात केलाच बसल्यानंतर, पण नंतरही राहिलेला जे 2 महिन्याचा पेमेंट आहे ते त्यांनी आपल्याला 10 तारखेचं आश्वासन CO मॅडमने दिलेलं आहे। आणि जी त्यांचा PF आहे जो त्यांच्यासाठी आज होतो, PF त्यांनी येणाऱ्या म्हणजे 30 तारखेपर्यंत क्लिअर करो असं आश्वासन दिलेलं आहे। या माध्यमातून उपोषण स्थगित झाले। नमस्कार, आम्ही प्रहार कामगार संघटनेअंतर्गत 27 तारखेपासून आम्ही इथं नगरपालिकेसमोर आमरण उपोषण चालू केलं होतं व आज आमच्या उपोषणाला यश आलेलं आहे। आमचं कंत्राटदाराविरुद्ध जे भांडण होतं ते आज अंबाजोगाई नगर परिषदेने मध्यस्थी करून सोडविण्यात आलेलं आहे। त्याच अनुषंगाने आज की 2 महिन्याचं वेतन दिनांक 10/11/2025 रोजी आम्हाला 2 महिन्याचं वेतन मिळणार आणि आमचा जी भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न होता ते आम्हाला 1 महिन्याच्या ह्याच्यावर 1 महिन्यापर्यंत तुमचा प्रॉब्लेम ते पण सॉल्व्ह करू म्हणून असं लेखी पत्र आदरणीय CO मॅडमने आज इथं दिलेलं आहे। त्याच्यामुळं आम्ही उपोषण आज मागे घेत आहोत। त्याच्यामध्ये ज्या कोणी सर्व पत्रकार बांधवांनी, PI साहेबांनी, आमचे नेते अशोकभाऊ गंडले, पुन्हा मग नगरपालिका CO मॅडम, स्वच्छता निरीक्षक यांनी समजायला आम्हाला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार।